पॉइंट करायचा आहे. ओके, सो पटापट तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचे आहे. ठीक आहे, ऍटलिस्ट आपले मिनिमम 15 to 20 क्वेश्चन्स कव्हर झाले पाहिजे, राईट? सो फटाफट रिस्पॉन्स द्या. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पास कीवर्ड, कंटिन्यू कीवर्ड अँड ब्रेक कीवर्ड? ओके, सौरभ, गिटअप उद्या आहे. मी मेसेज टाकलाय व्हॉट्सअपला, राईट? गिट अँड गिटअप वरती आपण सेशन उद्या कंडक्ट करणार आहे. ठीक आहे, ज्यामध्ये पूर्ण मी गिट एक्सप्लेन करणार आहे. ओके, व्हर्जन कंट्रोल वरती सगळ्या गोष्टी मी एकदम डीप डाईव्ह शिकवणार आहे उद्या. ओके, क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन इज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ब्रेक कीवर्ड, पास कीवर्ड अँड कंटिन्यू कीवर्ड? गाईज, हा खूप बेसिक क्वेश्चन आहे, एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. पटापट रिप्लाय करा. ओके, पटापट रिस्पॉन्स करा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पास, ब्रेक अँड कंटिन्यू? येस, गाईज, एवढा वेळ लागत आहे एकदम बेसिक क्वेश्चन साठी. जर तुम्हाला नसेल येत तर तुम्ही पास करू शकता. ओके, जर तुम्हाला नसेल येत तुम्ही पास कॉमेंट करा. ओके, पटापट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पास कीवर्ड, ब्रेक कीवर्ड अँड कंटिन्यू कीवर्ड? सौरभ, रोहित, विशाल, तुम्हाला पास, ब्रेक, कंटिन्यू तुम्ही यूज नाही केलं याच्या आधी? एक मिनिट. ओके ओके, ठीक आहे. What is the difference between pass keyword, break keyword and continue keyword? गाइज बघा, जम्पिंग स्टेटमेंट आहे, तीनही जम्पिंग स्टेटमेंट आहे आणि तीनही कीवर्डचं एक स्पेसिफिक काम आहे. ठीक आहे, स्पेसिफिक फंक्शनॅलिटी ते तिथे प्रोव्हाइड करते. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पास कीवर्ड, ब्रेक कीवर्ड अँड कंटिन्यू कीवर्ड? Yes, break stop the loop entirely, pass used as a placeholder, continue skip the iteration. Very good Rohit, very good. सो ब्रेक कीवर्ड काय करतं, स्टॉप करतं लूपला एंटायरली. ओके, अँड पास कीवर्ड हा एक प्लेस होल्डरचं काम करतं. ठीक आहे, जिथे आपल्याला कुठलीच बॉडी नसेल द्यायची तेव्हा आपण यूज करणार पास कीवर्ड. ओके, and then what about continue skip the current iteration. Very good Rohit. Okay, so guys, प्रत्येकाला रिस्पॉन्स द्यायचा आहे. Guys, your next question is how do you handle multiple exceptions? How do you handle multiple exceptions? Next question is how do you handle multiple exceptions? गाईज, पटापट रिस्पॉन्स करायचे बरं का, एवढा वेळ तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये नाही मिळणार आहे. How do you handle multiple exceptions? Which block is used to handle multiple exceptions? Yes guys, पटापट रिप्लाय करा. ओके, अँड वन मोर थिंग, जे पण नवीन स्टुडंट आहे त्यांच्यासाठी मी आपल्या व्हॉट्सअपची लिंक शेअर करून देते. ज्यांना पण जॉईन करायचं असेल ते जॉईन करू शकतात. यामध्ये आपण नोट्स असो किंवा लिंक्स असो लाईव्ह सेशनची किंवा कुठलेही व्हिडिओ मी अपलोड करते तर त्याच्या लिंक्स मी शेअर करत असते. ॲज वेल ॲज इंटर्नशिपच्या लिंक्स असो त्या ग्रुपवरती मी शेअर करणार. तर जे पण नवीन स्टुडंट आहे तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तर गाईज
How do you handle multiple exceptions? Which block is used to handle multiple exceptions? Yes. गाइज आय थिंक तुम्हाला पायथॉन परत रिवाइज करायची गरज आहे. मल्टिपल एक्सेप्ट ब्लॉक. व्हेरी गुड सौरभ. अदर्स. सिरियसली एवढ्या बेसिक क्वेश्चनचा आन्सर द्यायला तुम्हाला एवढा वेळ लागत आहे? Okay. What is the difference between list and tuple? Next question is, what is the difference between list and tuples? Yes, guys. List is mutable. Very good. Single except block with tuple. Tuple is immutable. Very good. Very good, Dhamajit. Okay. So your next question is, how do you remove duplicates from a list? How do you remove duplicates from a list? लिस्ट मधून जर तुम्हाला डुप्लिकेट्स रिमूव्ह करायचे असेल तर तुम्ही कुठलं फंक्शन यूज करणार? येस. लिस्ट मधलं जर तुम्हाला डुप्लिकेट्स रिमूव्ह करायचे असेल तर तुम्ही कुठलं फंक्शन यूज करू शकता? येस. टपल इज इम्युटेबल आणि लिस्ट इज म्युटेबल. व्हेरी गुड सौरभ. गाईज हा हँड्स ऑन क्वेश्चन पण विचारलं जातं की एंटर अ सिक्वेन्स, म्हणजे एक सिक्वेन्स आपल्याला एंटर करायचं असतं आणि त्यामधले रिपीटेड क्वेश्चन जे आहे, ठीक आहे, रिपीटेड क्वेश्चन्स किती आहे, सॉरी क्वेश्चन्स नाही, एलिमेंट्स आपण म्हणू शकतो. रिपीटेड एलिमेंट्स किती आहे त्या पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये, तर त्यासाठी हँड्स ऑन कोडिंग पण करायला लागतं. ओके. सो हा क्वेश्चन विचारलं जातं, दॅट टाइम which function we can use to remove duplicates? Yes. Or which data type removes duplicate? Yes, guys. Which data type is used to remove duplicates? Which data type is used to remove duplicates? पटापट रिस्पॉन्स करायचा आहे. ओके. अँड मेक शुअर करा सगळ्यांनी लाईक केलं असेल. सगळ्यांनी लाईक केलं असेल, मेक शुअर करा गाईज. ओके. व्हेरी गुड रोहित, प्रवीण. Set function is used to remove duplicates. Yes. Very good. So if you want to remove duplicates from a list, that time we can use set function. Set function removes the duplicates from the list and it will print the unique elements. Okay. Guys, सगळ्यांनी रिस्पॉन्स करायचा आहे. Yes. Next question is, how do you iterate over dictionary items? How do you iterate over dictionary items? डिक्शनरी आयटम्सला आपल्याला इटरेट करायचं असेल तर आपण कसं इटरेट करणार? डिक्शनरी आयटम्सला जर आपल्याला इटरेट करायचं असेल देन आपण कसं इटरेट करणार? पटापट कॉमेंट करायचंय. व्हेरी गुड आदेश, सौरभ, प्रवीण. सो मेक शुअर करा गाईज, तुम्ही सगळ्यांनी लाईक केलं असेल. सगळ्यांनी लाईक करायचंय आपल्या लाईव्ह सेशनला.
क्वेश्चन कळाला का तुम्हाला? जर डिक्शनरीच्या आयटम्सला जर मला इटरेट करायचं असेल तर मी कसं इटरेट करणार? जर मला लिस्ट मधून इटरेट करायचं असेल तर मी काय यूज करू शकते? फॉर आय इन लिस्ट नेम. ओके, देन कोलन. म्हणजे प्रत्येक एलिमेंट जो आहे तो आय मध्ये येईल आणि प्रिंट होईल. जर सेम थिंग मला डिक्शनरी मध्ये अप्लाय करायचं असेल तर मी इटरेट कसं करणार? फॉर की व्हॅल्यूज इन डिक्ट. व्हेरी गुड आदेश. Very good, Adesh. That's what I was expecting. Okay. Then next question is, what is the purpose of enumerate? What is the purpose of enumerate? What is the purpose of enumerate? Yes, guys. पटापट कमेंट करायचं आहे. What is the purpose of enumerate? Enumerate एक फंक्शन असतं, राईट? It print value with index. Very good, Adesh. Guys, बाकीचे सौरभ, धम्मजीत, then Rohit to iterate over a sequence. Yes, very good. Rohit, Adesh, you both are correct. Okay. So next question is, how do you swap two variables? How do you swap two variables? दोन व्हेरिएबलला जर स्वॅप करायचं असेल पायथॉन मध्ये. ओके, सो पायथॉन मध्ये दोन व्हेरिएबलला जर स्वॅप करायचं असेल तर आपण कसं स्वॅपिंग परफॉर्म करणार? येस, पटापट रिस्पॉन्स करा. ओके, यूज स्वॅप फंक्शन. ओके, ए इक्वल टू बी. अदर्स गाईज मेक शुअर करा सगळ्यांनी लाईक केलं असेल. जेवढे जॉईन आहे सगळ्यांनी लाईक नाही केलेलं आहे. ठीक आहे, इंटरव्ह्यू प्रिपरेशन करायला आलो आहे, राईट? सो लाईक करायचं आहे. आणि नवीन स्टुडंट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कम्प्लीट डेटा सायन्स शिकायचे असेल आपल्या मातृभाषेमध्ये, ते पण फ्री मध्ये, तर सबस्क्राईब करा. ओके, सो गाईज, टेम्प व्हेरिएबल युजिंग declaration both variable. Declaration both variable, sorry. सगळ्यांनी लाईक करायचं आहे गाईज. जेवढे पण जॉईन आहे सगळ्यांनी लाईक नाही केलंय तर प्रवीण, सौरभ, रमन, आदेश, रोहित, धम्मजीत सगळ्यांनी लाईक करायचंय. ओके, सो येस गाईज, x equal to swap x comma y. ओके, अदर्स बाकीचे 10 स्टुडंट्स जॉईन आहेत आणि त्यामधून फक्त रिस्पॉन्स मिळतो आहे 3 ते 4 मुलांकडून. येस, सो आपल्याकडे भरपूर म्हणजे हे आहे, वेज आहे. ठीक आहे, एकतर आपण दोन व्हेरिएबलचा यूज करून a कॉमा बी इक्वल टू बी कॉमा ए पण करू शकतो, किंवा टेम्प व्हेरिएबल टेम्प इक्वल टू ए अँड ए इक्वल टू बी अँड बी इक्वल टू टेम्प पण करू शकतो. त्या व्यतिरिक्त स्वॅप फंक्शन पण यूज करू शकतो. ओके, सो भरपूर आपल्याकडे वेज आहे. सो व्हेरी गुड गाईज. Okay, then okay. So explain Python's for else construct. Explain for else construct in Python. Explain for else. जसं if else आहे तसंच for else पण आहे, राईट?
So explain for else construct in Python. Explain for else construct. Guys, पटापट response करा. Explain for else concept. पटापट. Explain for else concept, guys. पटापट. The else block run when if the for loop completes without encountering a break. If the loop is exited early with break, the else block is skipped. Yes. Very good, Saurabh. Others, guys. एक्सप्लेन फॉर एल्स कन्सेप्ट. आय थिंक गाईज मला तुम्ही सांगू शकता का रिस्पॉन्स न येण्याचे कारण. जर तुम्हाला डायरेक्टली ऍडव्हान्स पार्ट वरती जॉब करायचं आहे का तुम्हाला असं वाटत आहे की हे जास्त बेसिक आहे आणि आम्हाला ऍडव्हान्स क्वेश्चन पाहिजे आहे. येस. एल्स रन ओनली इफ द लूप फिनिशेस नॉर्मली विदाउट अ ब्रेक. येस. व्हेरी गुड रोहित. व्हेरी गुड. Okay, so explain static binding versus dynamic binding. Explain static binding versus dynamic binding. If for loop successfully executed, then only else block will execute. Very good, Shri. Explain dynamic binding versus static binding. Dynamic binding versus static binding. Yes, guys. पटापट रिस्पॉन्स करा. अँड गाईज जे पण नवीन स्टुडंट आहे आपल्या चॅनलवरती तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. ओके. एक्सप्लेन स्टॅटिक बाइंडिंग वर्सेस डायनॅमिक बाइंडिंग. स्टॅटिक बाइंडिंग. हॅलो डोनाल्ड ट्रम्प. Static binding fix the method call at compile time and dynamic binding decides it at runtime. Very good, Rohit. Very good. Others, guys. Static binding versus dynamic binding. एका क्वेश्चन्सचे मल्टिपल आन्सर्स असू शकता. ओके, आपण वर्सेस बघत आहे तर मी एक्सपेक्ट करते सगळ्यांनी एक एक पॉइंट इथे मांडायला पाहिजे. ओके, सो एक्सप्लेन स्टॅटिक बाइंडिंग वर्सेस डायनॅमिक बाइंडिंग.
एक्सप्लेन स्टॅटिक बाइंडिंग वर्सेस डायनॅमिक बाइंडिंग. अँड गाईज सगळ्यांनी लाईक करायचं आहे. लाईक करायचं आहे आपल्या लाईव्ह सेशनला. Guys, okay, explain abstract class. Explain abstract class. Explain abstract class. Explain abstract class. Guys, explain abstract class. Abstract class काय असतं? Abstract class cannot be used directly when only gives a structure. आपण abstract क्लासला डायरेक्टली यूज करू शकतो का? आणि आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा जर यूज करायचा असेल तर आपल्याला काय गोष्टी किंवा आपल्याला काय कुठले मॉड्यूल्स आपल्याला इम्पोर्ट करायचे असतात? येस रोहित, कुठले मॉड्यूल्स आपल्याला इम्पोर्ट करायचे असतात ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला जर यूज करायचं असेल तर? कुठला मॉड्यूल इम्पोर्ट करायचा असतं? ABC module. Very good, Sri. Very good. Okay. What is multiple inheritance in Python? What is multiple inheritance in Python? Yes. What is multiple inheritance in Python? पटापट रिस्पॉन्स करायचा आहे. एक्सप्लेन मल्टिपल इनहेरिटन्स इन पायथॉन. Explain multiple inheritance in Python. It can take properties from more than one parent class. Very good, Rohit. An abstract class in Python is a class that cannot be instantiated directly and is to be inherited by other class. Very good, Saurabh. Okay, your next question is difference between static method and class method. What is the difference between static method and class method? Yes, what is the difference between static method and class method?
What is the difference between static method and class methods? What is the difference between static method and class methods, guys? A static method is a normal function inside a class, and class method always get the class and its first out input. Okay. Others, others, guys. A class can inherit from more than one parent class. Okay. So multiple inheritance. Okay. Okay. Your next question is, what is an instance method? What is an instance method? Yes, guys. What is an instance method? What is an instance method? What is an instance method? पटापट कमेंट करायचंय. What is an instance method, guys? What is an instance method? Yes, Rohit. Methods that works with the object and takes self as its inputs. Very good, Rohit. Static, no automatic first argument class and first argument is class. Okay, very good. बाकीचे बाकीचे काय करत आहे? जॉईन असं सुद्धा रिप्लाय नाही देत आहेत. तर गाईज, तुम्हाला तुमची स्वतःची इंटरव्ह्यू प्रिपरेशन होणार आहे, तर सगळ्यांनी रिस्पॉन्स करा. ओके. Okay. Explain hybrid inheritance. Explain hybrid inheritance. Explain hybrid inheritance.
हायब्रिड इनहेरिटन्स काय असतं? व्हॉट इज हायब्रिड इनहेरिटन्स? येस गाईज, explain hybrid inheritance. It access hybrid inheritance is a combination of all types of inheritance. Single inheritance, multi-level inheritance, multiple inheritance and hierarchical inheritance. या चारही inheritance चा combination, that means hybrid inheritance. Okay, Rohit? Very good, Saurabh. Very good. Okay. So next question is what is method overloading? What is method overloading? What is method overloading? ताई, पायथॉनचा स्कोप कसा आहे? पायथॉनचा स्कोप येणाऱ्या 10 ते 20 वर्षात सर्वात जास्त भयानक स्कोप राहणार आहे पायथॉन मध्ये. तर तुम्हालाही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची असेल आणि आता शिकायची असेल तर तुम्ही बिंदास्त आपलं पायथॉन पासून स्टार्ट करू शकता. ओके, पायथॉनला भरपूर स्कोप राहणार आहे, आताही आहे आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये पण भरपूर जास्त स्कोप राहणार आहे. तर बिंदास तुम्ही त्यामध्ये प्रिपरेशन करू शकता. ओके, इट हॅव्हिंग मेनी मेथड्स विथ सेम नेम बट डिफरंट इनपुट. व्हेरी गुड रोहित. Okay, the next question is what is constructor overloading? Next question is what is constructor overloading? Very good, Shri. Next question is what is constructor overloading? What is constructor overloading, guys? What is constructor overloading? As a fresher directly data science ला जॉब नाहीये, ऍज अ डेटा अनालिस्ट आपल्याला जॉब करावा लागेल. ओके, ऍज अ फ्रेशर. त्यानंतर तुम्ही डेटा सायन्सला म्हणजे डेटा सायंटिस्ट कडे वळू शकता. ठीक आहे, बट असं नाहीये की डेटा सायन्सला ऍज अ फ्रेशर मिळतच नाही, असं नाहीये. ठीक आहे, फ्रेशर्सला पण मिळतात बट ऍज कम्पेअर टू कमी आहे. बट डेटा सायन्सला, डेटा अनालिस्टला तुम्हाला भरपूर सारे जॉब्स मिळून जाईल. जर तुम्ही डेटा सायन्स साठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही ऑटोमॅटिकली डेटा अनालिस्ट साठी प्रिपेअर्ड राहाल. ओके, सेम थिंग आपल्याला डेटा अनालिस्ट मध्ये आणि डेटा सायन्स मध्ये सेम थिंग आपल्याला कव्हर करायचं असतं, फक्त डेटा सायन्स मध्ये आपल्याला एक्स्ट्रा करायचं असतं. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही डेटा अनालिस्टला इझिली जॉईन करू शकता. राईट? explain constructor overloading. Explain constructor overloading. तर आय थिंक तुम्ही आज नवीन आहे, राईट? सोनी कॅम्पस, सोनी कॉमेडी. येस, सोनी कॉमेडी. तर मेक शुअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, कारण की आपण इथे फ्रीमध्ये डेटा सायन्स शिकणार आहे. ठीक आहे, सगळे मॉड्यूल्स कव्हर करणार आहे. Multiple methods with same name but different parameter. Very good, Saurabh. What is constructor overloading, guys? What is constructor
overloading. Implementation its own functionality to the method which already defined in its parent class. Constructor overloading. ओव्हरलोडिंग विचारत आहे. व्हॉट इज कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग गाईज? सो गाईज बघा, आपले 20 मिनिट सेशन्स राहणार आहे इथून पुढे. तर प्लीज पटापट सगळ्यांनी रिस्पॉन्स करा. ओके, सो सगळ्यांचे रिस्पॉन्स मी एक्सपेक्ट करते इथे. व्हॉट इज कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग? गाईज मेथड ओव्हरलोडिंग मध्ये काय असतं, सेम क्लासमध्ये एक मेथडला वेगवेगळ्या म्हणजे पॅरामीटर्स किंवा वेगवेगळे बिहेवियर्स देऊन आपण त्याला अचीव्ह करू शकतो. सेम थिंग कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग मध्ये पण आहे ना. आपण इथे मल्टिपल कन्स्ट्रक्टर यूज करणार आहे, फक्त त्याचे बिहेवियर वेगळे असले पाहिजे आणि पॅरामीटर्स वेगळे असले पाहिजे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, what is exception handling? What is exception handling and which blocks we used in exception handling? Yes? What is exception handling? हो बाबा, IT मध्ये आहे. मी IT इंडस्ट्रीमध्ये म्हणजे एज्युकेशनच माझं म्हणजे 8 वर्ष IT मध्ये झाले, त्यानंतर ऑब्व्हियसली जॉब पण, राईट. सो 8 वर्ष डिप्लोमा असो, इंजिनिअरिंग असो, एमटेक असो, राईट. So guys, your next question is, what is exception handling and which blocks we used to handle exceptions? Yes, managing errors so the program does not stop. Very good, very good. So guys, पटापट रिस्पॉन्स करायचा आहे सगळ्यांनी. What is the difference between error and exceptions? What is the difference between error and exceptions? What is the difference between error and exceptions? What is difference between error and exceptions, guys? What is difference between error and exceptions? पटापट सगळ्यांनी रिस्पॉन्स करायचा आहे. ओके, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एरर अँड एक्सेप्शन्स? अँड गाईज सगळ्यांनी लाईक करायचं आहे, नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन एरर अँड एक्सेप्शन्स? येस, what is difference between error and exceptions? गाईज येत असेल तर ओके, नसेल तर तुम्ही पास करू शकता. ओके, एरर आणि एक्सेप्शनचा डिफरन्स काय आहे किंवा एरर काय आहे, एक्सेप्शन्स काय आहे? ओके,
Next question is, what is finally blocked? What is finally blocked? Try except error handling. Very good, Saurabh. So next question is, what is finally? What is fine? म्हणजे फायनली कीवर्ड काय आहे आणि ते तो ब्लॉक आपण केव्हा यूज करतो? Yes, guys. What does finally block? मला आश्चर्य आहे गाईज की तुम्ही एवढे जॉईन असून सुद्धा तुम्हाला फायनली ब्लॉकची डेफिनेशन माहिती नाहीये. Use to write code that will run if there is an error or not. Very good, very good, Rohit. मला आश्चर्य आहे एवढे सगळे जॉईन असून सुद्धा जर तुम्हाला फायनली ब्लॉकची डेफिनेशन माहिती नसेल तर. Except Rohit. Okay. So next question is, what is exception chaining? What is exception chaining? Yes, guys. What is exception chaining? What is exception chaining? Exception is runtime issue. Very good, Saurabh. सोनी पायथॉन शिकायला हार्डली 30 तास लागतं. 30 तास. ठीक आहे. 30 तास लागतं आणि ते पण आपण जेवढं पण कव्हर केलं ना तेवढं जरी केलं तरी इनफ आहे फ्रेशरसाठी. ठीक आहे. किंवा त्यापेक्षा तर आपण एक्स्ट्रा घेतले प्रोजेक्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ओके. सोनी तर आपल्या पालटेक्नोवाला सर्च करायचं आहे प्लेलिस्टमध्ये पायथॉन जे आहे मी शिकवलेलं आहे कम्प्लीट डेटा सिरीजमध्ये जायचं आहे. ओके. डेटा सिरीजमध्ये त्यामध्ये 33 सेशन्स आपण कव्हर केलेले आहे. ठीक आहे. पायथॉनमध्ये त्यामध्ये सगळं बेसिक टू ऍडव्हान्स थेरी विथ प्रॅक्टिकल प्रोजेक्ट सगळे तिथे कव्हर केलेले आहे. 8+ प्रोजेक्ट आपल्या तिथे कम्प्लीट झालेले आहे. ओके. सो तुम्ही ते रेफर करू शकता आणि त्याला तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता प्रोजेक्ट्सला वगैरे. ओके. What is garbage collection? Yes, guys. Next question is, what is garbage collection? What is garbage collections? What is garbage collections? Yes. पटापट रिस्पॉन्स करा. आपण फक्त आणि फक्त 10 मिनिटं लाईव्ह सेशन कंटिन्यू करणार आहे. ओके. सो कलेक्ट गार्बेज व्हॅल्यू. व्हेरी गुड, शुभम. Ensure cleanup action are performed. Okay. What is garbage collection? Yes, garbage collection काय आहे? Process of automatically clear memory by removing objects that are no longer needed. Very good, Rohit. Very good.
Very good. So the next question is, what is polymorphism? Yes, what is polymorphism? What is polymorphism? हो पिकाचू, माहितीये मला आदी अँड जावा. इव्हन मी त्या सरांना पण ओळखते. आदिनाथ सरांना ओळखते मी. ते जावा शिकवतात. What company do you work for? जय शिवराय. आदी अँड जावा सर, तुमचं आत्ताच नाव घेतलंय. बघा तुमचं एक स्टुडंट. बघा तुमच्याबद्दलच विचारतोय. कसं शिकवतात म्हणून, फीडबॅक द्या म्हणून. आदिनाथ सर आले. बघा तुम्हाला जावा शिकायचं असेल ना, एकदम डीप डाईव्ह शिकायचं असेल तर आदिनाथ सर जावा शिकवतात. ठीक आहे. जेवढे पण स्टुडंट आहे ज्यांना जावा शिकायचं असेल तर आदी अँड जावावरून तुम्ही जावा शिकू शकता. ओके. आणि डेटा सायन्स शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती शिकू शकता. बघा सर, तुमचे स्टुडंट आमचं युट्यूब चॅनलला येऊन तुमच्याबद्दल फीडबॅक विचारते. तर फीडबॅक एकदम, सर खूप छान शिकवतात. पिकाचू सर खूप छान शिकवतात. आदिनाथ सर, तुम्ही शिका त्यांच्याकडून. स्पेशली ऍडव्हर्टाइज केल्याबद्दल काळजाच्या कोपऱ्यापासून धन्यवाद. नाही सर, असं काही नाही आहे. बघा आपल्याला क्वालिटी सर्व करायची आहे. जिथे क्वालिटी आहे तिथे सगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे. आणि तिथे ऍडव्हर्टाइज करायची गरज नाहीये. ज्यांना जावा शिकायचं असेल, खरंच सिरियसली गाईज, जर तुम्हाला स्प्रिंग बूट वगैरे शिकायचं असेल ना, तर सरांनी खूप छान प्लेलिस्ट पण बनवलेली आहे. तुम्ही शिकू शकता. काय सर, आज तर सुट्टी. आज तुमचं लाईव्ह सेशन नाही का सर? धन्यवाद सर, धन्यवाद. तुमचं लाईव्ह सेशन नाही आहे का सर आज? Multiple functions with different signature. Very good Shubham, very good. हा पिकाचू म्हणजे एकदम आपल्या एकदम देसी अंदाज मध्ये सर शिकवतात. कळतं, असं काही नाही. तुम्ही बघू शकता त्यांचे व्हिडिओज. तुम्हाला जावासाठी प्रिपरेशन करायचं आहे का? Same method can work in different ways depending on the object. Very good Rohit, very good. Okay, next question is, पिकाचू डेली असते लाईव्ह ला. हॅलो पिकाचू, यू आर गर्ल और ओके. तुमच्या लाईव्ह सेशनला पण असते का तो ती आय डोंट नो. ओके, सो explain the multiple inheritance. Explain multiple inheritance with syntax. Yes guys, explain multiple inheritance with syntax. Explain multiple inheritance with syntax. Ability of different classes to respond to the same method name in different ways. Very good Saurabh, very good. One parent and multiple children. No, Shubham.
मल्टिपल इनहेरिटन्स एक्सप्लेन करायचं आहे विथ सिंटॅक्स. सोनी बघ, तुला जर याच्या आधी तू प्रिपरेशन केली असेल जावा पायथॉनचे, डिपेंड करते, ठीक आहे. आणि जर तुला इथून पुढे करायचं असेल, ठीक आहे, इथून तुला पुढे म्हणजे जॉब करायचा असेल तर तू पायथॉन वरती फोकस करू शकते, ठीक आहे. कारण की इन फ्युचर मध्ये त्याच्यामध्ये जास्त म्हणजे ऑब्व्हियसली डेटा सायन्स किंवा डेटा रिलेटेड फील्ड्स आहे, त्यामध्ये हायरिंग जास्त होणार आहे, तर तू पायथॉनला सुरू करू शकते. बट तुझं ऑलरेडी जावा झालेलं असेल, तू जावामध्ये पण कंटिन्यू करू शकते. ओके. One parent has multiple children. No. One parent and multiple children. त्याला hierarchical inheritance म्हणतो आपण, शुभम. ओके. व्हेरी गुड रोहित, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मल्टिपल पॅरेंट्स असतात आणि सिंगल चाइल्ड असतं. ओके, त्याला म्हणणार आपण मल्टिपल इनहेरिटन्स. ओके, सो व्हेरी गुड रोहित. ओके, what is file handling, or which operations we can perform on file? How many operations we can perform on file? Yes. What is file handling and how many operations we can perform on files? What is file handling? Reading from writing data to files in program. Yes, very good, very good. Append, open, close. आणखी 2 फंक्शन्स आहे शुभम, आणखी 2 फंक्शन्स आहे, आणखी 2 ऑपरेशन्स आपण यूज करू शकतो. ओके, सो अपेंड करण्यासाठी आपण कुठला मोड यूज करतो? अपेंड करण्यासाठी कुठला मोड यूज करतो आपण? राईट हँड रीड. व्हेरी गुड शुभम, व्हेरी गुड. अपेंड करण्यासाठी कुठला मोड यूज करतो आपण? अपेंड करण्यासाठी कुठला मोड यूज करतो गाईज आपण? फाईल मध्ये अपेंड करण्यासाठी कुठला मोड यूज करतो? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन राईट फंक्शन अँड अपेंड फंक्शन? Process of creating, managing and reading files. Very good, Rohit. Shri. मी कात्रजला राहते, पिकाचू, पुण्याला. Append function, file exists and create new files. Yes, very good. ओके, त्यानंतर बघा, एक सेट मध्ये जर आपल्याला एखादी व्हॅल्यू ऍड करायची असेल तर आपण कुठलं फंक्शन यूज करतो? इफ आय वॉन्ट टू ऍड a element in a set, that time which function we can use to add element? Yes.
सेट मध्ये जर मला एलिमेंटला ऍड करायचं, सेट मध्ये जर मला एखाद्या एलिमेंटला ऍड करायचं असेल तर आपण कुठलं फंक्शन यूज करतो? ओके, बाय बाय शुभम. सेट मध्ये जर एखाद्या एलिमेंटला ऍड करायचं असेल तर आपण कुठलं फंक्शन यूज करणार? नो, इन्सर्ट फंक्शन आपण सेट मध्ये नाहीये. इन्सर्ट फंक्शन. व्हेरी गुड श्री, व्हेरी गुड. आणि जर मला लिस्ट मध्ये ऍड करायचं असेल तर, लिस्ट मध्ये जर मला ऍड करायचं असेल तर कुठलं फंक्शन यूज करणार? ताई मी प्लेलिस्ट चेक केली, छान आहे. एक्सप्लेन अँड पायथॉन प्रोजेक्ट और डेटा सायन्स प्रोजेक्ट मध्ये एआयचा यूज केला आहे का? सोनी, आता सध्या तरी आपलं पायथॉन झालेलं आहे आणि जे मॉड्यूल्स कव्हर झालेले आहे त्यावरतीच आपण प्रोजेक्ट केले आहे. ठीक आहे. सो आपण पायथॉन वरती प्रोजेक्ट केलाय. नंपाई कम्प्लीट झाल्यानंतर आपण नंपाई वरती प्रोजेक्ट बघणार आहे. पॉवर बीआय कम्प्लीट झाल्यावर पॉवर बीआय वरती प्रोजेक्ट करणार आहे. ठीक आहे. आणि जेव्हा एआय कम्प्लीट झाला तर एआय वरती पण प्रोजेक्ट करणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि जर मला स्पेसिफिक इंडेक्स वरती जर एलिमेंट ऍड करायचं असेल तर स्पेसिफिक, येस, व्हेरी गुड शुभम. मला सेट मधून एखादा एलिमेंट डिलीट करायचं असेल तर कुठलं फंक्शन यूज करणार? जर आपल्याला सेट मधून एखादा आपल्याला एलिमेंट डिलीट करायचा असेल तर. व्हेरी गुड रोहित. सेट मधून एलिमेंट डिलीट करायचा असेल तर आपण कुठलं फंक्शन यूज करणार? येस, रिमूव्ह. ओके. अँड गाईज, सेट मध्ये इंडेक्सिंग अलाउ करतं का आणि लिस्ट मध्ये इंडेक्सिंग अलाउ करतं का? लिस्ट आणि सेट मध्ये दोन्ही मध्ये इंडेक्सिंग अलाउ करतं का? येस, व्हेरी गुड रोहित. आता डिस्कार्ड मध्ये आणि रिमूव्ह मध्ये काय डिफरन्स आहे? येस, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्कार्ड फंक्शन अँड रिमूव्ह फंक्शन? Set does not allowed. Very good, Rohit. What is the difference between discard and remove? Very good, Saurabh. Discarded show syntax, remove not. Okay. Others. What is the difference between discard and remove? What is the difference between discard and remove? इन्स्टा आयडी आपली पायल टेक्नोवाच आहे, सोनी. ओके. सो इंस्टाग्राम वरती पण रील्स वगैरे आपण अपलोड करत असतो रिलेटेड टू डेटा सायन्स ओनली. ओके. सो तुम्हालाही जर आपल्या इंस्टाग्राम चॅनलला जॉईन करायचं असेल तर मी इंस्टाग्रामची लिंक सुद्धा इथे टाकते. ठीक आहे. इंस्टाग्रामच्या लिंकला पण तुम्ही जॉईन करू शकता. तिथे मी रील्स टाकत असते रिलेटेड टू डेटा सायन्स. ओके. सो एखादा कुठलाही व्हिडिओ जर मी लॉन्च केला असेल, अपलोड केला असेल तर लगेच मी इंस्टाग्राम वरती व्हिडिओ टाकते. किंवा एखादी गोष्ट आपण नवीन काहीतरी शिकत असेल त्याचे पण रील्स मी इंस्टाग्रामला टाकते. त्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन्स असेल, त्या व्यतिरिक्त इंटर्नशिपच्या लिंक्स शेअर करायचे असेल मला तर मी इंस्टाग्रामला टाकते. तर तुम्ही इंस्टाग्रामला जॉईन करू शकता आपलं. रिमूव्ह गिव्स एरर if the element is not found. Yes, discard is not found if the element missing. Very good Rohit. Actual difference तो आहे.
की रिमूव्ह फंक्शन जो आहे जर एलिमेंट म्हणजे एलिमेंट नसेल सिक्वेन्स मध्ये, ठीक आहे, तर तो एरर शो करतं, आणि डिस्कार्ड फंक्शन एलिमेंट नसेल तर एरर शो करत नाही. ओके, व्हेरी गुड. In a particular sequence, particular element is present or not. First it will check particular element is available in particular sequence or not. If it is available, it will remove from the sequence. Okay, remove function काय करतं? Remove function, it removes the available element, otherwise it will give error. Okay, and what does discard function? Discard function, it will check that particular element is present in particular sequence or not. If it is, then it will delete or remove that element, otherwise it will return none. Okay, so it तो कुठल्याच टाईपचा एरर थ्रो करत नाही जर एलिमेंट अवेलेबल असेल की नाही, असेल असो किंवा नसो. ओके, if element is not found, then remove gives error, but discard not. Okay, very good, Saurabh. Okay, so guys, टपल मध्ये इंडेक्सिंग अलाउ करतं का? टपल मध्ये इंडेक्सिंग अलाउ करतं का? No. Okay, others? Okay, so guys, immutable means काय असतं ते मला आधी सांगा. व्हॉट इज इम्म्युटेबल? इम्म्युटेबलचा आणि इंडेक्सिंगचा काय डिफरन्स असू शकतं? म्हणजे असं नाहीये ना तो इम्म्युटेबल आहे तर तिथे इंडेक्सिंग नाही यूज होणार. इंडेक्सिंग अलाउड. व्हेरी गुड शुभम. सो गाइज, इंडेक्सिंग टपल मध्ये आपण यूज करतो जस्ट टू ऍक्सेस एलिमेंट, ऍक्सेस द एलिमेंट्स. आपल्याला एलिमेंट्सला ऍक्सेस करायचं असेल आपण इंडेक्सिंग यूज करू शकतो, बट वी कॅन नॉट परफॉर्म एनी ऑपरेशन ऑन दॅट टपल. ओके, लाईक अपेंड, रिमूव्ह. ओके, म्हणजे त्यामध्ये आपण क्रड ऑपरेशन परफॉर्म नाही करू शकत. ठीक आहे, स्लायसिंग पण अलाउ करतं. येस शुभम, स्लायसिंग पण अलाउ करतं. ऑब्व्हियसली इंडेक्सिंग सपोर्ट करतं तर स्लायसिंग पण सपोर्ट करतं. Can we use if block without else? Can we use if block without else? Yes. Can we use if block without else? Others? Can we use if block without else block? Tough question. Okay. Others, guys, can we use if block without else block? No, I think. Okay. Others? Yes. व्हेरी गुड रोहित. गाईज बघा, एल्स ब्लॉक हा ऑप्शनल असतं. ठीक आहे, तुम्ही इफ ब्लॉक मध्ये जर बॉडी दिली, ठीक आहे, इफ ब्लॉक मध्ये जर बॉडी दिली आणि ती जर कंडिशन फॉल्स झाली तर तो काहीच प्रिंट नाही करणार. ठीक आहे, एल्स ब्लॉक नसेल तर तो काहीच प्रिंट नाही करणार. बट विदाउट एल्स ब्लॉक वी कॅन
यूज इफ ब्लॉक ओनली. ओके, म्हणजे फक्त इफ ब्लॉक पण आपण यूज करू शकतो विदाउट एल्स ब्लॉक. नॉट नेसेसरी टू एव्हरी टाइम यूज एल्स ब्लॉक. ओके, प्रत्येक वेळी आपण एल्स ब्लॉक यूज करणार असं नेसेसरी नाहीये. Yes. It just run the code when the condition is true and do nothing otherwise. Yes. Immutable means we cannot change. Very good, Saurabh. सौरभ, आय थिंक तुम्ही खूप म्हणजे तिकडे काही इंटरनेट इश्यू सुरू आहे का? इंटरनेट इश्यू आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज how many types of looping statement in Python? How many types of looping statement in Python? How many types of looping statements in Python? How many types of looping statements in Python? Yes guys, पटापट रिस्पॉन्स करा आणि सगळ्यांनी लाईक करायचं आहे. सगळ्यांनी लाईक करायचं आहे गाइस. फॉर लूप आणखी लाईक करायचं आहे सगळ्यांनी. फॉर लूप अँड व्हाईल लूप. व्हेरी गुड दिलीप. ओके, so can we use break or continue statement? Can we use break or continue statement without looping statement? Yes. Can we use break or continue statement without looping statement? Yes, very good, Saurabh. Can we use break or continue statement without looping statement? Yes or no? No. Very good. So we cannot use we cannot use break and continue statement without looping statement. Okay. Yes, Saurabh. Last time पण मी सांगितलं होतं. No, Shri, we cannot use without looping. We cannot use break or continue statement without looping statement. Looping statement मध्येच आपण break आणि continue statement ला यूज करू शकतो. ओके. ओके, so guys, last second question. How many types of functions in Python? How many types of functions in Python? And explain it. How many types of functions in Python? How many types of functions in Python? Very good, Saurabh. How many types of functions in Python? लास्ट सेकंड क्वेश्चन आहे. पटापट सगळ्यांनी रिस्पॉन्स करायचा आहे. ओके. How many types of functions in Python, guys? फंक्शन्सचे किती टाइप्स आहे पायथॉन मध्ये?
How many types of functions in Python? Guys, there are two types of functions in Python: built-in function and user defined function. Built-in function and user defined function. Then built-in function just simple function असतात आणि second म्हणजे lambda function. Okay, so very good. Anonymous function, user defined function and built-in function. Very good, Rohit. Others? ओके, सो गाईज मी इथे एक स्ट्रिंग पास करते. ठीक आहे. ओके, सो बघा इथे मेसेज टाकते आहे. ठीक आहे. सो मेसेज मध्ये बघू शकता तुम्ही, मेसेज मध्ये पी कॅपिटल आहे, पी कॅपिटल, ए स्मॉल आणि वाय ए कॅपिटल आहे आणि एल स्मॉल आहे. ठीक आहे. सो आय वॉन्ट string like P small, after that A capital, and then Y small, A small, Y A small and L capital. ओके, सो आपण कुठलं फंक्शन यूज करणार? लास्ट क्वेश्चन आहे गाईज. ठीक आहे. सो लास्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय मी, पी वाय ए हे तीनही अप्पर केस मध्ये आहे आणि ए आणि एल हे लोअर केस मध्ये आहे. तर मला रिझल्ट मध्ये पाहिजे पी वाय ए लोअर केस मध्ये आणि ए अँड एल कॅपिटल मध्ये. ठीक आहे. तर मी कुठलं फंक्शन यूज करणार? येस गाईज, कॉमेंट मध्ये मी टाकले आहे स्ट्रिंग. पटापट रिस्पॉन्स करा. ओके, लास्ट क्वेश्चन आहे. एक स्ट्रिंग दिलेली आहे. त्या स्ट्रिंग मध्ये जे अप्पर केस मधले जे लेटर्स होते ते मला आउटपुट मध्ये लोअर केस मध्ये पाहिजे. ठीक आहे. आणि जे लोअर केस मध्ये आहे ते मला अप्पर केस मध्ये पाहिजे. तर मी कुठलं फंक्शन यूज करणार स्ट्रिंगचं? येस गाईज, लास्ट क्वेश्चन आहे. पटापट रिस्पॉन्स करा सगळ्यांनी. ओके, आणि गाईज प्लीज सगळ्यांनी लाईक केलं असेल मेक शुअर करा. ओके, सगळ्यांनी लाईक केलं असेल, नवीन असेल तर सबस्क्राईब केलं असेल मेक शुअर करा. येस, पटापट रिस्पॉन्स करायचा. गाईज आपण यूज करणार स्वॅप केस फंक्शन. ठीक आहे. स्वॅप केस. येस, व्हेरी गुड रोहित. सो मला तिथे स्वॅप करायचे होते. अप्पर केसला लोअर केस मध्ये, लोअर केसला अप्पर केस मध्ये स्वॅप करायचं होतं. तर आपण यूज करणार स्वॅप केस फंक्शन ऑफ स्ट्रिंग. ओके ओके गाईज, तर इथे आपलं पायथॉन इंटरव्ह्यू प्रिपरेशनचे लाईव्ह सेशन संपलेलं आहे. एवढे क्वेश्चन्स आपल्याला कव्हर करायचे होते. आय थिंक आपण 20+ क्वेश्चन्स इथे कव्हर केले. ठीक आहे. बट स्टुडंट्स, तुम्हाला प्रिपेअर करायची खूप गरज आहे. ठीक आहे. म्हणजे मला असं नाही म्हणायचंय, बघा कधी कधी कसं होतं, थोडा ब्रेक जरी मिळाला ना, आपण प्रोग्रामिंग लँग्वेज आधीपासून करते, एखाद्या महिन्याची ब्रेक दिला ना तुम्ही, तर काही बेसिक गोष्ट त्या माइंड मधून स्किप व्हायला लागतात. ओके, तर तुम्हाला परत रिवाइज करायचं आहे.
ओके, परत रिवाइज करायचं आहे. अँड आपल्या डेटा सायन्सच्या सिरीजला दररोज 9:30 वाजता जॉईन करायचं आहे. ठीक आहे, फ्रीमध्ये डेटा सायन्स शिकायला मिळत आहे, तर प्रत्येकाने शिकायलाच पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. ओके, तर जय शिवराय मंडळी, भेटूया आपण उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये. उद्या आपण बघणार आहे गिटहब. ओके, गिट अँड गिटहब आपण उद्या बघणार आहे, एक्सप्लेन करणार आहे प्रॉपरली. ठीक आहे, प्रॉपरली विथ प्रॅक्टिकल मी करून दाखवणार आहे. तर भेटूया आपण उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये. ओके, तर गाईज तुम्हाला कुठला डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला जर कुठला डाऊट असेल तुम्ही मला विचारू शकता. येस, कुठला डाऊट आहे गाईज? मोस्ट वेलकम रोहित. व्हेरी गुड सौरभ, व्हेरी गुड. ओके, तर भेटूया गाईज आपण उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये. ओके, थँक्यू सो मच.